ब्रेक नंतर एक मोठी बातमी समोर येते। हळदी समारंभात जेवण केल्यानं 40 ते 50 लोकांना विषबाधा झाली आहे। कल्याणमधील मोहन प्राईड इमारतीमधील ही घटना आहे। पाहुण्यांना विषबाधा झाल्यानं लग्न समारंभच रद्द करावा लागलाय। संबंधित कॅटरर्सवर आता पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। याचं लग्न आहे विधीन त्याची काल आमच्याकडे हळद होती। तर हळदीमध्ये आम्ही पराते म्हणून कॉन्ट्रॅक्टर कल्याणचे त्यांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम दिलेला होता, कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता। तर हळद वगैरे सगळी व्यवस्थित झाली, जेवण वगैरे झाली 10-11 वाजता। त्यानंतर सगळे घरी जेव्हा परतले हॉटेलला की आपल्या कॉम्प्लेक्सचे सगळे लोक आमचे 125-150 लोक जेवायला होते। तर त्यांना सगळ्यांना 12 पासून उलट्या सुरू झाल्या, जुलाब सुरू झाल्या आणि उलट्या पण अशा की प्रचंड वेदना, प्रचंड त्रास आणि प्रचंड हाल झाले सगळ्यांचे रात्रभर। आणि सिनियर सिटीजन्स तर अजूनही ट्रॉमामध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, काही लहान मुलंसुद्धा ॲडमिट आहेत, काही मुरबाडला जाऊन ॲडमिट आहेत, काही अंबरनाथला जाऊन ॲडमिट आहेत। ही सगळ्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे। नालासोपाऱ्यात मध्यरात्री तुफान हाणामारीची घटना घडली। काही तरुणांनी पोलिसांनी नागरिकांना खरंतर मारहाण केल्याची माहिती, गुंडांवर कारवाई करा अशी मागणी आता नागरिक करतात। नालासोपाऱ्यामध्ये मध्यरात्री तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नालासोपारा पूर्व आचोळे रोड चंदन नाका परिसरात काही तरुणांनी रस्त्यावर उच्छाद वाजवत नागरिकांना तसेच पोलिसांना देखील बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।